नमस्कार. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांसाठी आपण मार्गदर्शन करत आहोत. पोलीस भरती, सरळ सेवा, शिष्यवृत्ती परीक्षा, TET परीक्षा, सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी स्वरसंधी आणि व्यंजनसंधी हा जो भाग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वरसंधी हा भाग आपण गेल्या 2 एपिसोडमध्ये पाहिलेला आहे आणि व्यंजनसंधीमधील आता काही भाग आपण पाहणार आहोत. त्यातील पहिला नियम आहे. नियम पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकांखेरीज. पहिला 5 वर्ग म्हणजे क, च, ट, त, प. अनुनासिकांखेरीज म्हणजे ङ, य, न, न, म यांच्या खेरीज म्हणजे यांच्याशिवाय कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास, कोणतंही व्यंजन आलं असेल आणि त्याच्या पुढचं व्यंजन जर कठोर व्यंजन आलं असेल तर पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील कठोर व्यंजन येते. आता याचं हा जो नियम आहे तो आपण समजून घेऊया. पहिले 5 वर्ग हे अनुनासिक ही आणि कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन म्हणजे कठोर म्हणजे काय, क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ हे जे पहिली 2 अक्षरं आहेत प्रत्येक वर्गातील ती कठोर समजायची आणि दुसरी 2 अक्षरं आहेत ती मृदू समजायची आणि शेवटचं 5वे अक्षर आहेत ती सगळी अनुनासिके आहेत. शरद अधिक काल. आता हे क आहे हे कठोर व्यंजन आहे, त्याच्या पुढे हे व्यंजन आले तर त्याच वर्गातील म्हणजे त, थ, द, द, न त्या वर्गातील पहिले व्यंजन म्हणजे त. द साठी त येणार. इथं पाहूया. शरद अधिक काळ, द अधिक क. मग दचं काय झालं, त. पहिले वर्ग त अधिक क बरोबर क म्हणून शरद काल असं. आता तसंच क्षुद अधिक पिढा. तर ध आलं. ध म्हटल्यानंतर आपण काय करायचं, त्याच्या पुढं प आले ते कठोर व्यंजन आहे म्हणून ध या वर्गातील म्हणजे त, थ, द, द, न वर्गातील पहिले कठोर व्यंजन म्हणजे हे येणार. क्षुध अधिक पिढा बरोबर ध अधिक प, त्याचं काय होणार, त अधिक प, प क्षुध पिढा. आपद अधिक काल. आता क हे कठोर व्यंजन आहे आणि त्याच्या पुढं हे कोणतंही एक व्यंजन आले तर हे कुठल्या वर्गातील आहे, त, त, द, द, न. मग द साठी त येणार. इथं बघा द साठी त आलं म्हणजे त अधिक क बरोबर क आपद काल. तसंच विपद अधिक काल. इथं द आलेला आहे, क आहे, क हे कठोर व्यंजन आहे आणि द साठी त्याच वर्गातील म्हणजे त, थ, द, द, न मधील पहिले व्यंजन म्हणजे त येणार. विपद अधिक काल. द अधिक क म्हणजेच त अधिक क बरोबर का विपद काल किंवा क विपद काल. वाघ अधिक पती. प हे कठोर व्यंजन आले, मग ह्या व्यंजनापुढे कठोर व्यंजन आलं. मग ग हे कुठल्या वर्गातील आहे बघायचं तर क, ख, ग, ग, न या वर्गातील आहे म्हणजे क येणार. ग साठी काय येणार आहे, क. ग अधिक प बरोबर क अधिक प बरोबर प म्हणजे वाघ अधिक पती बरोबर वाघपती. आता षड अधिक शास्त्र. आता षडशास्त्र आहे, या ठिकाणी ड आलेला आहे म्हणजे ट, ठ, ड, ड, न या वर्गातील आलेला आहे. मग त्या ड साठी पहिले व्यंजन त्यातलं येणार म्हणजे ट येणार. मग षट अधिक शास्त्र, षटशास्त्र असं येणार. वाघ अधिक ताडण. आता ग साठी क येणार म्हणजे पहिले व्यंजन येणार. मग वाक असं होणार, क येणार. ग अधिक त म्हणजेच क अधिक त बरोबर त वाक ताडण येणार. आणखी एक उदाहरण बघा या ठिकाणी. क्षुद पिपासा. आता द आलेला आहे म्हणजे द या वर्गातील आहे त, थ, द, द, न. मग या वर्गातील द साठी पहिले व्यंजन येणार, ते कठोर व्यंजन आहे ते येणार. मग क्षुद अधिक पिपासा आहे तिथं त येणार, क्षुद पिपासा. अशा प्रकारे हा नियम आहे. पहिल्या 5 वर्गातील अनुनासिकाखेरीज व्यंजनापुढे कोणत्याही व्यंजनापुढे कठोर व्यंजन आल्यास म्हणजे ही सगळी कठोर व्यंजन आहेत क, प, क, क, प, श, त त्यांच्या पुढे
कठोर व्यंजन आल्यास पहिल्या व्यंजनाबद्दल त्याच वर्गातील कठोर व्यंजन येतं. पहिल्या व्यंजन म्हणजे हे पहिलं समजायचं. जे शब्द आहेत पोट शब्द त्यातलं हे पहिलं आणि हे दुसरं. त्याच्यासाठी काय येणार? त्याच वर्गातील कठोर व्यंजन येणार म्हणजे क येणार. आता यानंतर आपण व्यंजन संधीचा दुसरा नियम पाहणार. आता आपण नियम दुसरा समजून घेऊया. पहिल्या 5 वर्गातील म्हणजे क च ट त प या वर्गातील अनुनासिकांखेरीज हे अनुनासिक आहेत न य न न म यांच्या खेरीज कोणत्याही व्यंजनापुढे मृदू व्यंजन आल्यास, मृदू व्यंजनाचा अर्थ काय? ग घ ज झ ड ढ द ध ब भ किंवा य ल व श श ष ह ळ ही जी मृदू व्यंजने आहेत ती आल्यास किंवा स्वर आल्यास त्याबद्दल त्याच वर्गातील तिसरे व्यंजन येते. क ख ग हे तिसरे आहे. म्हणजे ग ज ड द ब ही व्यंजने येतात, हे लक्षात घ्यायचं. आता ते कशी येतात ते पाहूया. सत अधिक आचार. आता त पुढे स्वर आला आहे म्हणजे कोणत्याही वर्णापुढे स्वर किंवा मृदू व्यंजन आल्यास म्हणजे तर स्वर आलेला आहे. मग तचं काय होणार? तिसरं अक्षर त थ द येणार. त अधिक आ तिसरं अक्षर द आलं बघा. दा सदा चार. षट अधिक रिपू. ट साठी आता र पुढं आहे म्हणजे मृदू व्यंजन आहे. मग ट ठ ड येणार. ट अधिक र बरोबर ड अधिक र बरोबर ड्र. षड रिपू. अप अधिक ज हे मृदू व्यंजन आहे. आता प आहे. पचं काय होणार? प फ ब येणार. म्हणजे प अधिक ज बरोबर ब अधिक ज बरोबर ज अब्ज. वाक अधिक विहार. आता व हे मृदू व्यंजन आहे. मग क साठी त्या वर्गातील तिसरे क ख ग येणार. वाक म्हणजे क अधिक व बरोबर ग अधिक व ग्व वाग विहार. अच अधिक आदी. आता च च ज येणार आहे. यातलं तिसरं व्यंजन च साठी येणार. म्हणजे च अधिक जा आ ज अधिक आ जा अजादी. अशा प्रकारे व्यंजन संधीचा हा जो दुसरा नियम आहे तो इथं संपलेला आहे आणि व्यंजन संधीवरील हा पहिला एपिसोडही संपलेला आहे. याच व्यंजन संधीवरील दुसरा एपिसोड आपण लवकरच पाहणार आहोत. धन्यवाद.